वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्व स्वागत करत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत की जे पॉलिटी आहे म्हणजे आता ॲक्च्युली जर पाहिलं असेल आपला जो सिलेबस आता 2025 पासून न्यू पॅटर्न जो आहे तो सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं असेल तर पॉलिटी हा एक सब्जेक्ट आहे म्हणजे GS2 मध्ये सामान्य अध्ययन 2 मध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, याचं वेटेज किती असते, त्याच्यानंतर याच्यासाठी रिसोर्सेस कोणते यूज करायचे म्हणजे कारण की आपल्याला माहिती आहे की पॉलिटी खूप सारा आहे. तर आता त्याच्यातलं एक्झॅक्टली काय यूज करायचं आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर याचं वेटेज, स्ट्रॅटेजी आणि त्यानंतर सिलेबस, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर सुरुवातीला जर पाहिलं असेल तर पॉलिटी एक काय आहे की पॉलिटी हा सर्वात जास्त महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आता पॉलिटी सर्वात जास्त महत्त्वाचा का आहे, कारण की आता इवन आपल्या जर पाहिलं असेल दैनंदिन जे जीवन आहे, डे टू डे लाईफ आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजेच कसा की तुम्ही जर पाहिलं तुमच्याकडे जर पाणी येत असेल, आता पाणी जे येते किंवा तुम्ही जर पाहिलं असेल रस्ते आहे, ठीक आहे, त्यानंतर तुमचं परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे, दळणवळण आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे तर ह्या गोष्टी काय आहे आणि ह्या आता जर तुमच्याकडे पाणी येत नसेल तर पाणी न येण्याचं मागचं रिझन काय आहे तर ते कोणाला विचारायचं. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे पाणी येत नाही आणि तुम्ही जर डिरेक्टली जर PM ला म्हणत असाल किंवा म्हणजे पंतप्रधानांना म्हणत असाल की पाणी आमच्याकडे येत नाही आहे, तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे. ठीक आहे. त्यानंतर रस्ते जेव्हा बांधले जात असतात तर रस्ते बांधत असताना कधी कधी तुम्ही पाहिलं असाल खड्डे खूप सारे असते, तर त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे. तर ह्या सर्व जे आहे ना तर डे टू डे लाईफमध्ये काय आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यासाठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे हे सुद्धा आपल्याला पॉलिटीमधून माहीत पडते, म्हणजे तुमच्या राज्यशास्त्रामधून. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल तर आपल्या इथं काय आहे की आपल्या इथं समजा असं नाही आहे की नॉर्मली जर पाहिलं असेल की सर्वजण आपापली मनमानी करते, असं काहीच नाही आहे. तर त्यासाठी काय आहे का एक काही कायदा असतो. मग आता तो कायदा जो आहे तर कायदा सर्वात आपल्या देशामध्ये सर्वात मोठा कायदा काय आहे तर तो म्हणजे तुमचं राज्यघटना किंवा संविधान. आता राज्यघटना किंवा संविधान हा जर सर्वात मोठा कायदा असेल तर तो कायदा बनला कसा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे अनुच्छेद दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे तरतुदी दिलेल्या असतात. तर ह्या ज्या तरतुदी आहे तर काय तरतुदी आहे आणि त्या कशा काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला तुम्हाला कशामधून माहीत पडते, हे राज्यघटनेमधून माहीत पडते. त्यानंतर जर पाहिलं असेल तर तुमचं सरकार बनते कसं. ठीक आहे. तुमचा सरकार बनते कसं, त्यासाठी कोण कोण जबाबदार असते किंवा रिस्पॉन्सिबल असते, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला कशातून माहीत पडते, तर हे राज्यशास्त्र जर आपण वाचलं तर आपल्याला माहीत पडते. आता तुम्ही जर विचार केला असेल, जर एखादा एक कॉमन व्यक्ती आहे आणि कॉमन व्यक्ती असल्यानंतर त्याला जे आहे ना तर मूलभूत कर्तव्य म्हणजे काय हेच माहिती नाही आहे. म्हणजे त्यानंतर दुसरं पाहिलं असेल मूलभूत हक्क जे सर्वात महत्त्वाचे आहे ते सुद्धा माहिती नाही आहे. आता हे जर पाहिलं असेल तर हे माहिती का म्हणजे माहीत नसल्यामागचं रिझन काय आहे, कारण की त्यांनाही जे आहे तर राज्यशास्त्र वगैरे जर पाहिलं असेल त्यांना कधी माहीतच नव्हतं. म्हणून आता जर एक विचार केला इम्पॉर्टन्स काय आहे, एक तर जनरल जर विचार केला तर जनरली जर आपण जर पाहिलं असेल आपण जेव्हा जीवन जगत राहतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला राज्यशास्त्र महत्त्वाचं आहे. प्लस ॲज अ ॲस्परंट म्हणून तुम्ही जेव्हा MPSCची प्रिपरेशन करत आहात किंवा UPSCची प्रिपरेशन करत आहात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला राज्यशास्त्र महत्त्वाचं आहे. आता हे जे सुरुवातीचं मी राज्यशास्त्राबद्दल सांगितलं तर हे तुमचं दैनंदिन जीवनाबद्दलचं होतं. तर ॲस्परंटच्यासाठी जे कसं महत्त्वाचं आहे ते आपल्याला जे तुमचा पॅटर्न आहे त्याच्यावरून आपल्याला माहीत पडणार आहे. ठीक आहे. तर जसं सांगितलं मी तुम्हाला की त्याचं इम्पॉर्टन्स एवढं सारं आहे. ठीक आहे. कारण की नाहीतर मग सरकार काय बनत आहे, कसं बनत आहे, आपल्याला फक्त माहिती आहे का नॉर्मली माहीत असते का पंतप्रधान आहे, हे आहे ते आहे, पण त्यांच्या काय काय कर्तव्य आहे, त्यानंतर राष्ट्रपती आहे त्यांचे काय कर्तव्य आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठून माहीत पडतात तर ह्या राज्यशास्त्रामधून. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही जर पाहिलं याचं वेटेज, आता याचं वेटेज जर पाहिलं आता जो आहे तर आपण कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जो आहे याचं इम्पॉर्टन्स आपण जाणून घेणार आहोत. तर ते आपण ॲस्परंटच्या म्हणजे जो कोणी आपलं जे MPSC प्रिपरेशन करत असेल किंवा UPSC प्रिपरेशन करत असेल ते. तर याचं वेटेज जर पाहिलं समजा प्रिलिममध्ये याचं वेटेज आहे म्हणजे जनरली किंवा 15 क्वेश्चन्स तर येतातच. ठीक आहे. 15 क्वेश्चन्स तर येतातच आणि 15 क्वेश्चन्स आल्यानंतर तर याचे मार्क्स किती होतात, 30 मार्क्स. ठीक आहे. किती मार्क्स होतात, 30 मार्क्स. आता 30 मार्क्स जे आहे जर तुम्हाला 30 मार्क्स मिळाले आणि जनरली कट ऑफ जो आहे तो म्हणजे 100 to 110
एवढा पण लागतो, म्हणजे 100 ते 110 एवढा लागू शकतो कट ऑफ. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला 30 मार्क्स जर हा सब्जेक्ट कंट्रीब्यूट करत असेल, ठीक आहे, हा सब्जेक्ट जर कंट्रीब्यूट करत असेल 30 मार्क्स, तर म्हणजे तुम्ही जे आहे ना तर थोडेसे तुमचं जे आपण काय म्हणू शकतो की गोलपर्यंत पोहोचण्यामध्ये हे खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं नाही आहे की मी दुसऱ्या सब्जेक्ट्सला म्हणजे कमी समजत आहे किंवा असं काही नाही, पण ॲक्च्युली जर विचार पाहिला असेल ना किंवा ॲक्च्युली जर विचार केला असेल ना तर याच्यामध्ये ॲक्युरेसी खूप जास्त आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ॲक्युरेसी खूप जास्त आहे म्हणजे काय की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल 15 क्वेश्चन्स जे आहे हे 15 क्वेश्चन्स तुमचे आउट ऑफ येण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. कारण की असं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल किंवा काही जर आर्टिकल्स तुम्हाला विचारलेले असतात ते जर तुम्हाला माहीत असले आणि नॉर्मल आर्टिकल्स असतात. ठीक आहे, तर त्यामुळे जर पाहिलं असेल जर तुम्ही हे 15 क्वेश्चन्स जर चांगले केले आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स जर मिळाले तर ते काय होणार की तुमचा जो स्कोर होणार आहे किंवा जो तुमचा फायनल कट ऑफ लागणार त्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे. आणि याच्यामध्ये ॲक्युरेसी खूप जास्त येण्याचे चान्सेस आहे ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट. समजा तुम्ही अर्थशास्त्र घ्या किंवा जिओग्राफी घ्या किंवा कोणताही सब्जेक्ट घेतला तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये इथं जास्त ॲक्युरेसी येण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर जो याच्यामध्ये जर पाहिलं असेल मेन्समध्ये, तर मेन्समध्ये 120+ मार्क्स. ठीक आहे, आता म्हणजे आता हा जर पाहिला असेल तर हा GS2चा सब्जेक्ट आहे. आता GS2चा सब्जेक्ट असल्यानंतर याच्या आता कोणताही जो सब्जेक्ट आहे तो 250 मार्क्सचा आहे. आता 250 मार्क्सचा असल्यानंतर जर पाहिलं असेल तर 120+ जर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स 120+ जर मार्क्स येत असेल, ठीक आहे, 120+ जर मार्क्स येत असेल तर ते जर पाहिलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला, कारण की कसं आहे की नियर अबाउट 60 to 70% GS2चं जे वेटेज आहे हे सर्व पॉलिटीवरच जाते. आणि मग बाकीचं मग जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये IR आहे, त्याच्यानंतर मध्ये तुमचं गव्हर्नन्स आहे म्हणजे प्रशासन आहे. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे तुमचं एक सोशल जस्टिस म्हणून आहे, सामाजिक न्याय. तर हे छोटे छोटे टॉपिक्स नंतर सुद्धा आहे. पण सर्वात महत्त्वाचा त्याच्यामधला जो सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे तुमचा राज्यशास्त्र. म्हणजे तुम्ही जर विचार केला प्रिलिम आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर याचं वेटेज एवढं आहे. आणि हे तर झालं एक वेटेजचं, पण याचं इम्पॉर्टन्स जेव्हा आपण म्हणू शकतो तर त्यावेळेस जर पाहिलं असेल तर दुसरे सब्जेक्ट जे आहे, समजा इंटरनल सिक्युरिटी आहे, अंतर्गत सुरक्षा. आता अंतर्गत सुरक्षामध्येही सुद्धा तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे हेल्पफुल ठरतो. कसा ठरतो, जर तुम्हाला इथलं जर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर त्यामुळे काय होणार आहे की आता समजा एक आपण जर अंतर्गत सुरक्षेमध्ये पाहिलं नक्षलवाद. आता नक्षलवाद जर पाहिलं तर आता जो आहे पोलीस हा जो विषय आहे, आता जसे आपल्या सूची असतात, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची, म्हणजे त्या प्रत्येक सूचीवर किंवा त्या प्रत्येक लिस्टवर ते म्हणजे समजा राज्य सूची असेल तर राज्य सरकार कायदा तयार करणार, संघ सूची असेल तर संघ म्हणजे तुमचं केंद्र सरकार कायदे तयार करणार, आणि त्यानंतर समवर्ती सूची असेल तर त्याच्यावर दोघेही कायदे तयार करणार. आता असं असल्यानंतर तर त्याच्यामध्ये एक विषय असतो तो म्हणजे पोलीस. आता पोलीस जो हा विषय आहे तर हा गेलेला आहे राज्य सूचीमध्ये समाविष्ट. आणि राज्य सूचीमध्ये समाविष्ट केल्यानंतर काय होते की नक्षलवाद जो आहे तर एका राज्यापुरता सीमित नाही, तर तो बालासन बऱ्याच राज्यामध्ये तो पसरलेला आहे. आता बऱ्याच राज्यामध्ये पसरल्यानंतर काय आहे, आता एवढ्या राज्यामध्ये पसरल्यानंतर तर प्रत्येक एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी असली पाहिजे. म्हणजेच काय आहे का, नाही तर काय होणार की ते तिथलं स्टेट गव्हर्नमेंटची पोलीस जी आहे ते वेगळं काही म्हणणार आणि दुसऱ्या स्टेट गव्हर्नमेंटची जे पोलीस आहे ते वेगळं काही म्हणणार. मग यावेळेस जर पाहिलं असाल तर त्यासाठी एक इंटिग्रेटेड पॉलिसी लागत असते. मग आता इंटिग्रेटेड पॉलिसी पाहिजे असते किंवा इंटिग्रेटेड एक धोरण पाहिजे असते, तर त्यावेळेस जर पाहिलं असेल तर हे केव्हा तुम्हाला माहीत पडणार आहे, जेव्हा तुम्हाला राज्यशास्त्राबद्दल एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी राहणार की अशा अशा सूची असतात तेव्हा. ठीक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यानंतर अंतर्गत सुरक्षा झालं. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल इकॉनॉमिक्स म्हणजे तुमचं अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये जर पाहिलं असेल तर बजेट राहत असते, टॅक्स राहत असते. तर टॅक्स जो आहे तो डिस्ट्रीब्यूट कसा होतो, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर फायनान्शियल किंवा त्याला म्हणतो आर्थिक संबंध राज्य आणि केंद्राचे कसे असतात. तर आर्थिक संबंध केंद्र आणि राज्याचे कसे असतात हे तुम्हाला कशामधून माहीत पडणार आहे, तर हे राज्यशास्त्रामधून माहीत पडणार आहे. म्हणजे ते जे आहे तर राज्यशास्त्र हा असा सब्जेक्ट आहे का तुम्हाला बऱ्याचशा दुसऱ्या सब्जेक्ट्स मध्ये नॉलेज गेन करण्यासाठी किंवा तुम्ही म्हणू शकता की दुसरा सब्जेक्ट समजून घेण्यासाठी हेल्पफुल ठरतो. ठीक आहे, तर अंतर्गत सुरक्षा, अर्थशास्त्र. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. त्यानंतर तुम्ही जर अजून एक पाहिलं असेल इथिक्स.
इथिक्समध्ये सुद्धा तुम्हाला काही केस स्टडी दिला जात असतात, तर तुम्हाला कधी कधी विचारतात कोणतं बेस्ट ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. तर त्यासाठी जर तुमच्याकडे एक स्ट्रॉंग जर त्याला काय म्हणतो आर्ग्युमेंट असलं आणि स्ट्रॉंग आर्ग्युमेंटला जर सपोर्ट जर याचा दिला तुम्ही एखाद्या अनुच्छेदाचा, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ते गोष्ट जी आहे किंवा तो आर्ग्युमेंट तुम्ही एक चांगलं कॉन्क्रीटपणे मांडू शकता. त्यानंतर याच्यामध्ये अजून GS2 मधला दुसरा तुमचा प्रशासन, त्यानंतर तुमचा आंतरराष्ट्रीय संबंध. तर हे सर्व जे सब्जेक्ट्स आहे ना, तर या सर्व सब्जेक्ट्सला एक चांगली क्लॅरिटी येण्यासाठी हा सब्जेक्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. तर जसं मी एक्झाम्पलवरून तुम्हाला सांगितलं नक्षलवादावरून, तर ह्या सर्व म्हणजे काय आहे की बाकीचे दुसरे जरी सब्जेक्ट तुम्हाला शिकायचे असले तर त्यासाठी सुद्धा राज्यशास्त्र समजणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असते. एकतर वेटेज तर तुम्हाला मी सांगितलंच, पण दुसरे कॉन्सेप्ट जे क्लॅरिटी येण्यासाठी सुद्धा प्लस जो तुमचा निबंध असतो एसे, तर एसेमध्ये सुद्धा इनडायरेक्टली किंवा डिरेक्टली हा राज्यशास्त्राच्या संबंधी एक एसे तुम्हाला येतोच. ठीक आहे. निबंधमध्ये सुद्धा म्हणजे जर पाहिलं असेल राज्यशास्त्र आणि इवन आता हे तर झालं मेन्सचं, प्लस जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो, आता इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा पाहिलं तर इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला जर क्वेश्चन जे आहे ते, कारण की काय होत असते की नॉर्मली कोणतं ना कोणतं बिल येत राहते आणि कोणतं ना कोणतं बिल येत राहिलं तर जसं आपण एक्झाम्पल जर कसं केलं की सायमल्टेनियस इलेक्शन. आता म्हणजेच काय आहे सायमल्टेनियस इलेक्शन म्हणजेच काय की आता सायमल्टेनियस इलेक्शनचे काय फायदे आहे, काय त्याचे तोटे आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी माहीत करून पडणार आहे ह्या राज्यशास्त्रामधून. आणि जनरली इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला पाहिलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकते. ठीक आहे. तर त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी, मेन्ससाठी, मेन्समधल्या अदर सब्जेक्टसाठी प्लस प्रीसाठी ह्या सर्व म्हणजे जे तुमची पूर्ण जे तुमच्या त्या एक्झाममधले जे टप्पे आहे त्या सर्व एक्झामच्या टप्प्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे तुमचा राज्यशास्त्र. ठीक आहे. तर हे झालं इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर तुम्हाला मी वेटेज सांगितला. आता त्याच्यानंतर जे आहे हे वेटेज झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत सिलेबस. आता ॲक्च्युली जर पाहिलं असेल ना प्रीचा जो सिलेबस आहे तो प्रीचा सिलेबस एवढा कोणता काही असं म्हणजे डिटेलमध्ये नाही दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे प्रीचा जो सिलेबस आहे तो डिटेलमध्ये दिलेला नाही आहे. मग आता प्रीचा सिलेबस जर डिटेलमध्ये दिलेला नसेल मग आपण प्रिपरेशन कशी करायची, तर त्यासाठी बेस्ट आहे का मेन्सचा जो सिलेबस आहे तो पहा आणि मेन्सचा जो सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये जो दिलेला आहे तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, एक प्रकारचं आपण त्याला काय म्हणतो की म्हणजे एक 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 टॉपिक वाईज जे आहे ना आपण काय करू शकतो प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही पहा की आता जर एक विचार केला भारत आणि महाराष्ट्र, तर आता याच्यामध्ये काय दिलं आहे राज्यशास्त्र व प्रशासन. मग याच्यामध्ये काय संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, ठीक आहे, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषय प्रश्न. बस. आता याच्यामध्ये जर पाहिलं एक विचार करा की याच्यामध्ये ना मूलभूत हक्काबद्दल काही सांगितलेलं आहे, ना मूलभूत कर्तव्याबद्दल सांगितलेलं आहे, ना नागरिकत्वाबद्दल सांगितलेलं आहे, ना राष्ट्रपती, ना काही ना काही. म्हणजेच काय आहे की तुम्हाला इन डिटेल जो सिलेबस पाहिजे तो इथं जो आहे प्रीमध्ये दिलेला नाही. मग यावेळेस काय करायचं की मेन्सचा सिलेबस पहा. जो GS2चा पार्ट आहे. GS2 म्हणजे सामान्य अध्ययन 2. तर आता याच्यामध्ये जर पहा प्रशासन दिलेलं आहे, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही 12 असा. आता इथून जे आहे ना तो तुमचा सिलेबस सुरू होतो कशाचा, मेन्सचा. तर जेव्हा मेन्सचा सिलेबस इथून सुरू होतो तर मेन्सचा सिलेबस इथून सुरू झाल्यानंतर तर तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे भारतीय संविधान. आता भारतीय संविधान जे आहेत किंवा भारतीय राज्यघटना जी आहे ती कशी बनली, ठीक आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे. कारण की जर पाहिलं आपल्याला काय आहे की नॉर्मली माहिती आहे की भारतीय संविधान आहे किंवा भारतीय राज्यघटना आहे, पण आता जे आहे ना तर तुम्हाला जर माहीत असेल की राज्यघटनाच म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर राज्यघटना जी आहे ते कुठे कुठे लिखित स्वरूपाची असते किंवा कुठे कुठे अलिखित स्वरूपाची असते. आता लिखित स्वरूपाची म्हणजे काय, अलिखित स्वरूपाची म्हणजे काय, तर ह्या जे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली तर त्याच्यावरून तुम्हाला बाकीचे जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्ही काय करू शकता, बिल्डअप करू शकता. ठीक आहे.
तर त्यामुळे जर पाहिलं असतं तर याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस दिला. तर मग भारतीय संविधान म्हटलेलं आहे, मग त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याची उत्क्रांती, त्याची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय सुधारणा केलेल्या आहे, त्यानंतर महत्त्वपूर्ण तरतुदी आणि त्यानंतर दिल्या तुमच्या मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर. आता मूलभूत संरचना किंवा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा काही असं डिफाईन केलेलं आहे का, काही याची व्याख्या दिलेली आहे का, नाही. हे 1973 मध्ये फक्त सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. मग आता काय आहे का याच्यातून तो तुमचा जो त्याला काय म्हणतो आपण जे सिलेबसचा अभ्यास करणं किंवा एखाद्या सब्जेक्टचा अभ्यास करणं सुरू होते इथून. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कारण की काय आहे का प्रीचा जो सिलेबस आहे तुम्हाला असं एक प्रॉपर डिकोड नाही केलेला आहे की असा हा सिलेबस आहे, फक्त एक दोन लाईन लिहिलेल्या आहे आणि बस. ठीक आहे. त्यामुळे जर पाहिलं असेल तर इथ्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत पडतात. तर म्हणजे भारतीय संविधानामधूनच म्हणजे एक जर भारतीय संविधान म्हटलं तर त्याच्या एवढ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. ठीक आहे. आता एवढ्या गोष्टी शिकाव्या लागतात तर त्यामुळे कसं आहे का तुम्ही जेव्हा काय म्हणतो की आपण जेव्हा मेन्सची प्रिपरेशन करतो, एकतर याची जेव्हा आता आपण नॉर्मली जर पाहिलं असेल स्ट्रॅटेजी, प्रत्येक जण स्ट्रॅटेजी विचारते याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. एक तर असं आहे का कधीही सेपरेट स्ट्रॅटेजी नसते. प्रीची वेगळी, या मेन्सची वेगळी, या इंटरव्ह्यूची वेगळी. हे कंबाईन स्ट्रॅटेजी आहे किंवा इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी आहे. आता इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी कशी की जर तुम्ही मेन्सची प्रिपरेशन करत असाल ना, इन केस जर मेन्सची प्रिपरेशन करत असाल तर प्रीची ऑटोमॅटिकली प्रिपरेशन होऊन जाते आणि प्लस इंटरव्ह्यूची प्रिपरेशन सुद्धा होऊन जाते. ठीक आहे. कारण की तुमचं प्रीचं आता आपण पाहिलं तर प्रीचा सिलेबस तुम्हाला असा एक प्रॉपर डिकोड केलेला आहे का, नाही केलेला आहे. पण मेन्समध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे सिलेबस, संविधानाबद्दलच तुम्हाला एवढ्या गोष्टी शिकायच्या आहे हे सांगितलेलं आहे. पण तिथं असं काही सांगितलेलं आहे का, नाही सांगितलेलं आहे. त्यानंतर जे आहे संघ व राज्य यांची कार्य व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, त्यानंतर स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने. म्हणजेच काय आहे की जे तुम्हाला समजा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, यांच्या जबाबदाऱ्या तुम्हाला काय काय त्यांना अधिकार दिलेले आहे किंवा काय काय त्यांच्या जबाबदाऱ्या आहे ह्या शिकायचं आहे. आता याच्यामध्ये जेव्हा केंद्र आणि राज्य जेव्हा तुम्ही शिकता, एकतर तुम्हाला आपण संविधान बद्दल पाहिलं, त्यानंतर जेव्हा केंद्र आणि राज्य जेव्हा तुम्ही शिकता तर त्यावेळेस समजा हे तुमचं केंद्र सरकार, यानंतर तुमचं राज्य सरकार. तर केंद्र सरकारमध्ये काय शिकायचं आहे की सर्वात अगोदर तुमचं राष्ट्रपती, तर राष्ट्रपतीचे अधिकार काय, त्याचे स्वेच्छाधीन अधिकार काय, त्यानंतर जर पाहिलं असेल जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात, त्यानंतर त्यांची निवडणूक कशी केली जाते, त्यांना पदावरून दूर कशा केलं जाते. त्यानंतर जर पाहिलं असेल सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जात असतो की आपले इथले जे राष्ट्रपती आहे हे फक्त रबर स्टॅम्प आहे का, म्हणजे त्यांना काही स्वतःचे अधिकार दिलेले आहे की नाही दिलेले आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात असतो. राष्ट्रपती, त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असाल त्याच्यानंतर तुम्ही उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री परिषद. ठीक आहे. कारण का पंतप्रधान जे आहे तर पंतप्रधानासाठी मंत्री परिषद असते ना, मंत्री कोणते कोणते आहेत. ठीक आहे. म्हणजे हे आपण केंद्र सरकारबद्दल बोलत आहोत. त्यानंतर मग तिथले कायदे कुठे तयार होतात, तर संसदेमध्ये कायदे तयार होतात. मग संसदेचे सुद्धा दोन भाग आहेत, तुमचं लोकसभा, त्यानंतर तुमचं राज्यसभा. ठीक आहे. नंतर मग लोकसभेमध्ये काही काही वेगवेगळ्या समिती असतात, तर त्या समित्या कोणत्या, राज्यसभेच्या समित्या कोणत्या, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला संसदेमध्ये शिकायच्या आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही राज्य सरकारमध्ये येता तर राज्य सरकारमध्ये सुरुवात होते तुमची राज्यपाल, त्यानंतर इथं उपराज्यपाल नसते, तर त्यामुळे जर पाहिलं असेल डायरेक्ट मुख्यमंत्री. मुख्यमंत्रीचे कार्य काय, मुख्यमंत्र्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या, मुख्यमंत्र्याला कसं निवडल्या जात असते, ह्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर तुमचं मुख्यमंत्र्याची समजा राज्याची सुद्धा मंत्री परिषद असते. त्यानंतर इथं सुद्धा राज्य विधिमंडळ असते. आता राज्य विधिमंडळ जर पाहिलं असेल तर जसं तुमचं संसद हे द्विगृही आहे, तर तसं सुद्धा राज्य विधिमंडळ सुद्धा काही काही राज्यात द्विगृही आहे. मग ते असते तुमचं विधानसभा आणि त्यानंतर विधान परिषद. तर आता विधान परिषद फक्त 6 राज्यामध्ये आहे. पण आता 6 राज्यामध्ये मग आता ती विधान परिषद बनते कशी, विधान परिषदेचे काय काय फायदे आहे, काय काय तोटे आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायच्या आहे. ठीक आहे. म्हणजे विधान आता काय आहे की कारण की 6 राज्यामध्ये आहे आणि त्यानंतर ते नष्ट कशी होते, म्हणजे त्याची पूर्ण प्रक्रिया तुम्हाला त्याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. तर हे तुमचं राहणार तुमचं राज्य सरकार. मग नंतर त्याच्यामध्ये सुद्धा समिती येणार काही,
ठीक आहे, मग समिती येणार काही. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शिकण्याची गरज असते. म्हणजेच काय आहे का तिथं म्हणजे तुम्हाला आता जेव्हा याच्यामध्ये मी जो सिलेबस तुम्हाला डिकोड करून देत आहे, तर इथं जर पाहिलं असं संघ आणि राज्य यांची कार्य व जबाबदारी आहे. पण संघ आणि राज्यामध्ये काय काय येते, काय काय नाही येत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे तर दुसरं काय विचारलेलं आहे का विविध अंगामधील अधिकाराची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था. आता याच्यामध्ये हे दिलेलं आहे. आता विविध अंग म्हणजे कोणते, तर नॉर्मली जर पाहिलं तुम्ही जेव्हा स्तंभ विचारल्या जात असतात की लोकशाहीचे स्तंभ कोणते कोणते आहे, लोकशाहीचे स्तंभ जेव्हा तुम्ही पाहता तर त्यावेळेस आहे तुमचं असते कार्यकारी मंडळ, याच्या पहिलं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, त्यानंतर तुमचं असते न्याय मंडळ. ठीक आहे. आता कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, आता कार्यकारी किंवा कायदे मंडळ जे आहे, तर कायदे मंडळ म्हणजे काय, तर याच्यामध्ये येणार तुमची संसद. कारण का हे वेगवेगळे अंग आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे वेगवेगळे एक अंग आहे. तर याच्यामध्ये कायदे मंडळामध्ये काय येणार तुमची संसद, त्यानंतर राज्य विधिमंडळ, संसद येणार, तुमचं राज्य विधिमंडळ येणार. म्हणजे जेव्हा हे केंद्र सरकारचं आपण बोलत आहोत आणि हे राज्य सरकारचं बोलत आहोत तेव्हा. मग कार्यकारी मंडळामध्ये काय येणार तुमचं मंत्री परिषद, इथं सुद्धा तुमचं मंत्री परिषद. म्हणजेच काय आहे यांचं काम काय असते, यांचं काम असते कायदे तयार करणं. कायदे मंडळाचं काम काय, कायदे तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं कार्यकारी मंडळाचं काम. जे कायदे जे केलेले आहे, कायदा कुठे बनतो, संसदेमध्ये बनतो, राज्य विधिमंडळामध्ये बनतो, तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे, कार्यकारी मंडळाचं. आणि कार्यकारी मंडळामध्ये एक आहे तुमचे मंत्री परिषद असते, म्हणजे मंत्री वगैरे, आणि त्यानंतर जे तुम्ही बनणार आहात तर ते तुम्ही म्हणजे आपले सरकारी नोकर किंवा नोकरशहा. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे सिव्हिल सर्वंट, लोकसेवक, सिव्हिल सर्वंट. तर हे जे आहे ना, तर आणि याच्यामध्ये जर पाहिलं हे परमनंट असतात आणि हे टेम्पररी असतात. ठीक आहे. म्हणजे हे 5 वर्षासाठी असतात आणि हे जर पाहिलं असेल रिटायरमेंट एज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राहतात. तर आता नॉर्मली जर पाहिलं असेल तर हे कायदे मंडळाचं काम काय आहे, कायदे तयार करणं, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं, कार्यकारी मंडळाचं. आणि त्यानंतर जो हा कायदा तयार केलेला आहे कायदे मंडळाने, तर तो कायदा संविधानाला धरून आहे की नाही आहे ते चेक करण्याचं काम कोणाचं आहे, न्याय मंडळाचं. तर केंद्राच्या पातळीवर असते तुमचं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, आणि त्यानंतर तुमचं राज्याच्या पातळीवर असते तुमचं उच्च न्यायालय. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला म्हटलेलं आहे की अधिकाराची विभागणी काय करून दिलेली आहे का, कायदे मंडळ कायदे तयार करणार, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करणार, आणि त्यानंतर न्याय मंडळ जे आहे ते काय करणार आहे का तो जो कायदा बनवलेला आहे तो संविधानाला धरून आहे की नाही आहे हे चेक करणं. तर विविध अंगामधील अधिकाराची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था. आता वाद निवारण यंत्रणा आणि संस्था म्हणजे काय की आता जर पाहिलं की केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जर पाहिलं की एक प्रकारचं प्रत्येकाला म्हणजे आहे जसं सांगितलं की एक सूची असते, तर त्या सूचीमध्ये तुमची केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, ह्या तिन्ही सूच्या जर दिलेल्या आहे तर याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्हाला अधिकार दिलेला आहे का तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण उद्या जाऊन जर राज्य सूचीवर केंद्र सूचीने जर कायदा राज्य सूचीवर केंद्र सरकारने जर कायदा तयार केला त्यावेळेस ते जे आहे तर त्याच्यामध्ये वादविवाद होऊ शकते. आणि वादविवाद होत असताना काय होणार आहे, जर वादविवाद जर होत असेल तर त्यासाठी कोणती तरी एक स्वतंत्र यंत्रणा लागेल. तर त्यासाठी असते तुमचं सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. त्यासाठी काय असते तुमचं सर्वोच्च न्यायालय. तर याच्यामध्ये वाद निवारण यंत्रणा कोणती आहे तुमची, सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर याच्यामध्ये काय दिलेलं आहे दुसरा एक जो आहे तर भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांची तरतूद. म्हणजेच काय आहे का आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की तुमचे जे आपलं त्याला काय म्हणू शकतो की आपलं जे संविधान आहे तर आपल्या संविधानामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे. काय काय तरतुदी दिलेल्या आहेत ते त्याची तुलना इतर देशाच्या संविधानिक तरतुदीशी. म्हणजेच काय आहे का आपल्या इथल्या राष्ट्रपती आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीमध्ये काय फरक आहे. मग कार्यकाळाचा फरक आहे. त्यांना जर पाहिलं असेल तर आपल्या इथले जे आहे
हे नामधारी प्रमुख असतात, तर ते जर पाहिलं असेल ते सरकारचे प्रमुख असतात. आपल्या इथं नामधारी प्रमुख राष्ट्रपती असतात, सरकारचे प्रमुख पंतप्रधान असतात. पण तिथं जर पाहिलं असेल तिथं तसं नसते अमेरिकेमध्ये. तर याची तुलना करणं म्हणजे फ्रान्ससोबत तुलना करणं, ब्रिटनसोबत तुलना करणं. तर हे जे आहे तर तिथलं संविधान मधल्या ज्या तरतुदी आपल्या संविधानातल्या तरतुदी याच्यामध्ये काय काय फरक आहे, तर हा जो आहे तर हा तो पॉईंट आहे. ठीक आहे. तर जसं मी राष्ट्रपती आता कॅग जे आहे, आता जर तुम्ही जर पाहिलं असेल कॅग म्हणजे तुम्ही त्याला भारतीय नियंत्रक लेखापरीक्षक. आता भारतीय नियंत्रक लेखापरीक्षकाचं काम भारतामध्ये कसं आहे आणि ब्रिटनमध्ये कसं आहे, याच्यामध्ये काय काय फरक आहे, याचं जेव्हा कंपॅरिझन तुम्ही करता तर ते कंपॅरिझन म्हणजे तो पॉईंट. ठीक आहे. तर हे कंपॅरिझनवाला पॉईंट आहे किंवा दोन मधला फरक काय आहे, तर त्याची जेव्हा तुलना करता तर ते तुम्हाला जाणवतं. कधी कधी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतात मेन्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे संसद, राज्य विधान मंडळे. आता त्याच्याबद्दलच मी सांगितलं की जेव्हा सरकार जेव्हा सांगितलं त्याच्यामध्ये तुमचं हे आलं. तर संसद आणि राज्य विधान मंडळे, तर त्याची संरचना काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण असते. मग त्याच्यामध्ये जर पाहिलं लोकसभेचा सभापती, त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्ष असतो. त्यानंतर तिकडे जर पाहिलं असेल तुमचं राज्यसभा आहे तर त्याचा सभापती, उपसभापती, तिकडे पुन्हा तुमच्या विधानसभेचं तर त्याचा प्रमुख कोण कोण आहे, तर ते संरचना. तर हे संरचनेमध्ये काय येणार आहे जे तुम्हाला मी आता सांगितलं ते. त्यानंतर त्यांची कार्यप्रणाली, तर कधीपासून कार्य सुरू होत असते, त्याच्यामध्ये काय काय असते, वेगवेगळे ठराव मांडले जात असतात. ते ठराव पारित करण्यासाठी बहुमत पाहिजे असते, ते कोणत्या प्रकारचे बहुमत असतात, त्या सर्व गोष्टी. त्यानंतर कामकाज चालविणे, अधिकार व विशेष अधिकार आणि यापासून उद्भवणारे प्रश्न. जर पाहिलं असाल तर तुम्ही जेव्हा याच्यामधून काही जर प्रश्न उद्भवत असाल म्हणजे एक विशेष अधिकार दिले जात असतात प्रत्येकांना. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असाल खासदार आहे, खासदारांना विशेष अधिकार असतात, आमदारांना विशेष अधिकार असतात. तर त्या विशेष अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर काय होणार. त्यानंतर जर पाहिलं असेल तर इथं जेव्हा कामकाज चालू असते तर कामकाज चालू असताना जेव्हा तुम्हाला सरकार बनवायचं असते एक तुम्हाला बहुमत पाहिजे असते आणि ते जर बहुमत तुम्ही गमावलं तर त्यावेळेस काय होणार. तर ह्या सर्व गोष्टी त्याचे ते कार्यप्रणाली आहे, तर हे तुम्हाला याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. त्यानंतर आहे कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन, कार्य, सरकारची मंत्रालय, विभाग, दबाव गट आणि औपचारिक अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका. आणि त्यानंतर तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्था जो आहे तर याच्यामध्ये तुमचं जे आहे तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत. आता ह्या तीन गोष्टी आहेत. मग त्यानंतर जर पाहिलं असेल तर 5व्या परिशिष्टामध्ये काही राज्य समाविष्ट करण्यात आलेले आहे, 6व्या परिशिष्टामध्ये काही राज्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मग 5व्या आणि 6व्या परिशिष्टामध्ये काय फरक आहे, तिथं तुमचा जो आहे आता काय झालं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला जेव्हा घटनात्मक दर्जा देण्यात आला तर त्यावेळेस 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती पारित करण्यात आली. आता 73वी 74वी घटनादुरुस्ती जेव्हा पारित करण्यात आली तर त्यावेळेस 5व्या आणि 6वं परिशिष्ट जे आहे तिथं ते 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती लागू होत नाही. मग तिथं काय लागू होते, तर तिथं जे आहे तर वेगवेगळे कायदे असतात. एका ठिकाणी पेसा लागू होतो आणि दुसऱ्या ठिकाणी स्वायत्त जिल्हा असं जे आहे घोषित केला जातो आणि त्यांना जास्त अधिकार दिले जातात. ते का दिले जातात, त्याच्या मागचं कारण काय आहे आणि तिथं त्यांना अधिकार कोणते कोणते असतात, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकण्याची गरज आहे. इथं फक्त तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था दिलेला आहे. ठीक आहे. न्यायपालिकेचं सांगितलं की न्यायपालिका जी आहे, आता जेव्हा तुम्हाला इथं मी सर्वोच्च न्यायालय सांगितलं, उच्च न्यायालय सांगितलं, त्यानंतर तुम्ही जर खाली आले तर जिल्हा न्यायालय असते, त्यानंतर तुमचं दुय्यम न्यायालय असते, त्यानंतर तुमचं ग्राम न्यायालय असते. तर म्हणजेच काय आहे, हे गाव पातळीवर असते, हे तुमच्या तालुका पातळीवर, हे जिल्हा पातळीवर, हे तुमच्या राज्य पातळीवर आणि हे तुमच्या केंद्र पातळीवर. तर हे जे आहे ना तर यांची संरचना अशी आहे. मग याच्यामध्ये यांचे कोणते कोणते अधिकार असतात, अधिकार. ठीक आहे. म्हणजे त्यांना एक अधिकार क्षेत्र प्रोव्हाइड केलं जात असते का तुम्ही एवढं अशाच गोष्टी करू शकता, त्या गोष्टी करू शकता. मग त्यांना समजा जे जज आहे किंवा जे तुमचं आपले न्यायाधीश आहे तर त्यांना कसं निवडल्या जाते, तर मग भारताचा सरन्यायाधीश असतो त्यांना कोणते अधिकार असते, त्यानंतर दुसरे न्यायाधीश असतात त्यांना काय अधिकार असतात, हे सर्व गोष्टी तुम्हाला शिकायचं. म्हणजेच काय आहे का न्यायपालिका कार्य कसं करते आणि ते कार्य करत असताना त्याच्यामध्ये कोणते प्रश्न उद्भवतात आणि त्याच्या समस्याचं निवारण तुम्ही कसं केलं पाहिजे, ह्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. तर हे त्याची संरचना आहे पूर्ण एक प्रकारची का तुमचं केंद्राच्या पासून तर तुमच्या
गाव पातळीपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर अजून याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहिलं सरकारी मंत्रालय किंवा विभाग, त्याच्यानंतर आहे म्हणजे कोणते कोणते सरकारी मंत्रालय असते किंवा ते. त्यानंतर दबाव गट. दबाव गट म्हणजे काय, एक प्रेशर ग्रुप. म्हणजेच काय आहे, सरकारला जर काही जर त्यांच्या हितामध्ये करून घ्यायचं असेल, सरकारला कोणाच्या एखाद्या ग्रुपच्या हितामध्ये जर करून घ्यायचं असेल, त्यावेळेस ते सरकारवर प्रेशर क्रिएट करतात. मग त्यांची भूमिका काय आहे. ठीक आहे. असे कोणते कोणते दबाव गट आपल्या देशामध्ये आहेत का, मग ते असणार तर मग त्यांचं कोणतं म्हणजे त्यांनी त्यांची काही केस स्टडी आहे का, त्यांचे असे कोणते सक्सेसफुल त्यांनी असं केलेलं आहे का ज्याच्यामुळे सरकार त्यांच्यासमोर झुकलेलं होतं. तर हे दबाव गट म्हणजे काय, दबाव गटाची व्याख्या, त्यांचे काही तरतुदी असल्या संविधानामध्ये दिलेल्या आहे का, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियम ठळक वैशिष्ट्ये. म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा आहे तुमचा 1950 आणि 1951चा. ठीक आहे. तर 1951 आणि 1950चा, तर याच्यात जे काही तुमचे ठळक वैशिष्ट्य किंवा त्याच्या काही तरतुदी आहे ह्या तुम्हाला याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. तर म्हणजेच काय आहे, कारण की असं आहे का जेव्हा तुम्हाला लोकसभेची किंवा राज्यसभेची किंवा तुमच्या विधानसभेची किंवा विधान परिषदेची जेव्हा निवडणूक लढवायची असते, त्यासाठी काही क्वालिफिकेशन किंवा पात्रता दिल्या जात असतात. तर ते पात्रता संविधानामध्ये वेगळ्या दिलेल्या आहे आणि प्लस संविधानामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे का अजून सरकार किंवा संसद अजून पात्रता जे आहे ना, तर ते पात्रता लादू शकते, त्यासाठी ते कायदा तयार करू शकते. आणि त्याच्यातून त्यांनी कायदा तयार केलेला होता लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि 1951चा. तर त्याच्या काय तरतुदी आहे ते शिकण्याची गरज आहे. विविध संवैधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संवैधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या. ठीक आहे. त्यानंतर वैधानिक, त्यानंतर नियामक व विविध अर्ध न्यायिक मंडळे. आता हे जो टॉपिक आहे, आता हा जो टॉपिक इथे दिलेला आहे, तर याच्यामध्ये काय शिकायचं आहे का, तुमच्या काय असते की एखादी कोणती संस्था असते, तर संस्था असल्यानंतर जे आहे तर संस्था दोन प्रकारच्या असतात. एक असते तुमची घटनात्मक किंवा संवैधानिक आणि त्यानंतर असते तुमचं बिगर घटनात्मक किंवा बिगर संवैधानिक. आता घटनात्मक संस्था म्हणजे काय आणि आता घटनात्मक संस्था म्हणजे काय, एक प्रकार जर आपण विचार केला तर घटनात्मक संस्था म्हणजे एक सरळ ज्याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे आणि त्यासाठी तुमच्या संविधानामध्ये एक अनुच्छेद दिलेला आहे, एवढंच. आता घटनात्मक संस्था म्हणजे तर जर पाहिलं असेल तुमचं निवडणूक आयोग आहे, मग तुम्हाला वित्त आयोग आहे. ठीक आहे. तर हे जे आहे निवडणूक आयोग, वित्त आयोग, तर यांची कार्य जबाबदाऱ्या, अजून अधिकार, संरचना. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं शिकाव्या लागतात. आणि सेम बिगर घटनात्मक म्हणजेच काय का ज्याच्यासाठी अनुच्छेद दिले नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा दोन असते. एक असते तुमचं वैधानिक आणि एक असते तुमचं बिगर वैधानिक. वैधानिक म्हणजे काय, ज्यासाठी कायदे किंवा कायद्याद्वारे स्थापन केलेली वैधानिक, आणि बिगर वैधानिक म्हणजे ज्याच्यासाठी कायदा नसतो, म्हणजे नीती आयोग आहे तुमचा, मित्र आहे ते. आणि वैधानिक म्हणजे ज्याच्या एखाद्या संस्थेची स्थापना कायद्याद्वारे जर केली असेल ते, लोकपाल, लोकायुक्त ते. ठीक आहे. तर यांची कार्य प्रत्येकाचं मध्ये काय तुम्हाला शिकायचं काय आहे का, कार्य, संरचना, याच्यामध्ये कोण कोण असतात, सदस्य किती असतात, अध्यक्ष काय असतात, त्यांचे अधिकार काय आहे, जबाबदाऱ्या काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं शिकण्याची गरज आहे. तर म्हणजे हे जे दोन पॉईंट आहे ना ह्या तुमच्या याच्यामधले, तर त्यांच्या नियुक्त्या कोण करते, त्यांच्या नियुक्त्या राष्ट्रपती करते, राज्यपाल करते, सरकार करते, कोण करते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. जर ओव्हरऑल जर पाहिलं असेल ना, तर आता याच्यामध्ये जर तुम्ही एक विचार केला, तर जो तुमचा पहिलं हे दिलेलं आहे भारतीय संविधान. आता भारतीय संविधानामध्ये जेव्हा तुम्हाला असं सांगितलेलं आहे का, आता याच्यामध्ये हे तर झालं सरकारबद्दल बोललेलो होतो मी इथं, राज्य सरकार, केंद्र सरकार. पण तुमच्या देशामध्ये काय आहे का, हे सर्व चालण्यासाठी एक व्यक्ती आहे, तो म्हणजे तुमचा नागरिक. त्या नागरिकांचं काय, तर नागरिकांचं जे आहे, तर नागरिकांना काय दिलं जात असते, नागरिकत्व. मग ते नागरिकत्व कसं दिलं जाते, त्या नागरिकत्व तुम्हाला मिळते, पण तुम्हाला जर नागरिकत्व 16चं असेल तर ते नागरिकत्व कसं जाते, त्यासाठी कोणता कायदा आहे का, मग तो कायदा असेल त्याच्यामध्ये किती आतापर्यंत त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झालेल्या आहे, म्हणजे घटना दुरुस्ती म्हटल्यापेक्षा त्याच्यामध्ये दुरुस्त्या किती झालेल्या आहे ते. त्यानंतर नागरिकांना तुम्ही जे आहे जीवन जगण्यासाठी तुम्हाला त्यांना मूलभूत हक्क दिले असले पाहिजे.
मग मूलभूत हक्क दिले असले तर त्यांचे हक्क दिले तर मूलभूत कर्तव्य सुद्धा असले पाहिजे. पण त्यांचा जे आहे सामाजिक आर्थिक सर्वच विकास झाला पाहिजे समोर जाऊन जे आहे, कारण की आजची परिस्थिती वेगळी आहे, उद्याची परिस्थिती वेगळी राहू शकते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेले आहे. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी नागरिकांबद्दल दिलेल्या आहेत तुम्हाला. एक तुमचं म्हणजे काय आहे का नागरिक, त्यानंतर तुमचं सरकार, याच्यामधला जो सामाजिक करार असतो ना, तर ते म्हणजे तुमचं संविधान. एक साध्या भाषेत बोलायचं राहिलं तर. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, तुम्ही जेव्हा आता जर पाहिलं असेल नागरिकत्व तुम्हाला कसं मिळते, आणि इव्हन जेव्हा नागरिक आहे तर नागरिकांचं, आता नागरिक जर पाहिलं तर नागरिकांना जेव्हा नागरिकत्व दिले जाते, मग त्यावेळेस जर एखाद्या वेळेस घटना दुरुस्ती केली, मग घटना दुरुस्ती केल्यानंतर त्या दुरुस्तीचा काय परिणाम होतो किंवा त्याच्या तरतुदी काय आहे ह्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे. मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्क जर पाहिलं असेल तर 12 पासून तर 35 पर्यंत दिलेले आहे. मग मूलभूत मार्गदर्शक तत्वे जे आहे तुम्हाला 36 ते 51 पासून दिलेले आहे, आणि हे 51A मध्ये तुम्हाला दिलेलं आहे मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य जे दिलेले आहे तर जसं तुमचे हक्क असतात, म्हणजे तुम्हाला हक्क कशासाठी दिले असतात, तुमचं जीवन जगण्यासाठी, पण जो हक्क देते ना तर त्याच्याप्रती तुमचं जे आहे ना कर्तव्य सुद्धा असलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळे हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं शिकण्याची गरज आहे. तर हे इन डिटेल जर पाहिलं असेल तर आपण सर्व गोष्टी ज्या डिस्कस करायच्या होत्या, किंवा मग आता जर जसं सांगितलं होतं की संविधान जो आहे, संविधानाची उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, मग सुधारणा करायची कशी करायची आहे, तर मग घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय असते हे. ठीक आहे. आता जेव्हा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहिलं, जेव्हा तुम्हाला मी सांगितलं का केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे, तर केंद्र सरकार राज्य सरकार जे आहे तर यांच्यामधले संबंध कसे असावे, आणि त्या संबंधामध्ये जर वाद निर्माण झाला तर ते वाद सोडवण्याचं काम कोणाचं आहे, हे सर्व जे आहे तर तुम्हाला शिकण्याची गरज आहे. म्हणजेच काय, आपला देश कसा चालतो, आपल्या देशामध्ये वेगवेगळे जे संविधानिक पदावर बसलेले लोक आहे त्यांची कार्य कशी आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहे, त्यांचा अधिकार कोणते दिलेले आहे, त्यांची नियुक्ती कशी होते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला राज्यशास्त्रामध्ये शिकाव्या लागतात. ठीक आहे. आता काय आहे की जर तुम्ही पाहिलं याच्यासाठी रिसोर्सेस कोणते कोणते यूज करायचे असतात सोर्सेस, तर सर्वात महत्त्वाचं आहे का जर तुम्हाला एकदमच सुरुवात जर तुम्ही करायची असेल तर तुम्ही 9वी आणि 10वीची NCERT पासून सुरुवात करू शकता. मग तुम्हाला याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहे. जर तुम्हाला हे नाही सण करायचं, थोडंसं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कायदेमंडळ असं थोडं माहिती आहे की तुमचा राष्ट्रपती काय आहे, पंतप्रधान काय आहे, हे माहिती आहे, तर त्यावेळेस तुम्ही एक काम करू शकता, हे स्किप करू शकता, 11वीची फक्त NCERT वाचू शकता. ठीक आहे. 11वीच्या NCERT पासून सुरुवात करायची. मग सोर्सेस, ठीक, 11वीच्या NCERT पासून तुम्ही सुरुवात करू शकता. मग आता समजा 11वीची NCERT झाली, आता त्याच्यानंतर मग ॲडव्हान्स बुक काही वाचायचे आहे. तर ॲडव्हान्स बुक जर काही वाचायचे असेल तर एक जे आहे, तर आता पहा, एक बुक जे आहे, म्हणजे काय होते की तुम्ही जर पाहिलं असाल तर एक लक्ष्मीकांत बुक आहे. आता लक्ष्मीकांत बुक जर पाहिली असेल ना तर ही प्रीसाठी चांगली बुक आहे, पण मेनसाठी तुम्हाला तेवढी हेल्पफुल ठरणार नाही जेवढी हेल्पफुल जी प्रीसाठी आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी जर पाहिलं असेल ना तर तुम्ही एक म्हणजे इंग्लिशमध्ये आहे तर ती सुभाष कश्यप आहे, त्यांची एक बुक आहे, किंवा DD बसू यांची बुक आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल, जर समजा मग आता ह्या बुक तर समजा त्याला काय म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये आहे, मग मराठीमध्ये कोणती बुक आहे, तर एक जी आहे ना तर विदर्भ IAS अकॅडमीची एक बुक येणार आहे, तर ती. ठीक आहे. तर ती जी आहे ना तर प्री कम मेन्स, तर दोन्ही पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला ते वाचण्यासाठी ते चांगली बुक आहे. ठीक आहे. तर ते जे आहे तर तुम्हाला मग, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असेल जे तुमचं DD बसू किंवा सुभाष कश्यप अशा बुक्समध्ये जे तुम्हाला कॉन्टेंट मिळते, तर ते तुम्हाला ते या बुकमध्ये ते इंग्लिशमध्ये आहे, ते इकडे मराठीमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बाकीच्या पण सुद्धा गोष्टी, जसं लिखित संविधान, अलिखित संविधान, त्याच्यानंतर जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो की समजा राष्ट्रपतीवर जे मेन्समध्ये काही क्वेश्चन विचारतात तर त्याचं काही त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स लिहायचे, तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येणार त्या बुकमध्ये. ठीक आहे. तर एकतर तुम्ही ते यूज करू शकता. तर अजून एक म्हणजे बेसिक तुम्हाला जर सांगितलं का एक पॉलिटीची राज्यशास्त्र, लक्ष्मीकांत. ठीक आहे. तर ही एक बुक तुम्ही यूज करू शकता राज्यशास्त्राची. त्यानंतर जे आहे दुसरे तुम्हाला रिसोर्सेस अजून याच्या व्यतिरिक्त काय काय तुम्हाला करायचे आहे, तर एक PRS वेबसाईट असते, त्याच्यावर नवीन नवीन जे विधेयक मांडल्या जात असते ना संसदेमध्ये, तर ती विधेयक तुम्हाला तिथून माहीत पडते की तिथं काय तरतुदी आहे काय नाही आहे, त्या सर्व गोष्टी त्याच्यावरून तुम्हाला माहीत पडते.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणारा एखादा कायदा असेल किंवा एखादं विधेयक मांडलं असेल तर त्याच्यावरून तुम्हाला त्या गोष्टी माहीत पडतात, तर ते तुम्ही इथून तुम्हाला माहीत जे आहे ते मिळते. त्यानंतर एखादं विधेयक आलं मग त्याच्यानंतर जे आहे तर त्याचे काय फायदे काय तोटे आहे, तर संसद टीव्ही याच्यावरची डिबेट पाहायची. संसद टीव्हीवरची काय पाहायची, डिबेट पाहायची. तर ते डिबेट जे आहे ना तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरून क्लिअर होतात. त्यानंतर जे आहे तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे. तर न्यूजपेपरमध्ये आता जे आहे ना तर इंडियन एक्सप्रेसमध्ये एक एक्सप्लेन नावाचं पेज येते. तर त्यांनी जे आहे हे स्पेशली जर पाहिलं असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इंडियन एक्सप्रेस मध्ये एक्सप्लेन नावाचं पेज येते. ते खूप साऱ्या याच्यामध्ये करून देतात. त्याला काय म्हणते, इझी लँग्वेजमध्ये ते नाही ना ते एक्सप्लेन करतात ते पेज. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते एक्सप्लेनवालं पेज पाहायचं. एक हिंदू आहे तर त्याच्यामध्ये एडिटोरियल येते, पण ते खूप सिलेक्टिव्ह तुम्हाला ते म्हणजे जावं लागेल. तर त्यावेळेस तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर ते करू शकता. पण इंडियन एक्सप्रेस जे आहे याच्यामध्ये एक्सप्लेन नावाचं पेज येते, हे बेटर आहे. त्यानंतर जे आहे ARCचा रिपोर्ट असतो. ARCचं एक समरी दिली जाते तर ते प्रशासनावर, ठीक आहे. तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये खूप सारे ते रिपोर्ट्स तर 12 आहेत, पण त्याच्यापैकी तुम्हाला 12 नाही वाचण्याची गरज आहे. एक तुम्ही 4था जरी रिपोर्ट वाचला तरी सफिशियंट आहे, ठीक आहे. तर इंडियन एक्सप्रेस आहे, ARC आहे. त्यानंतर लोकसत्ता आहे मराठीमध्ये, ठीक आहे. लोकसत्ता आहे मराठीमध्ये. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही जे आहे न्यूजपेपरचा याचा यूज करू शकता. तर हे तुमचे सर्व सोर्सेस राहणार. तर हे सोर्सेस तुम्ही यूज करायचे, ठीक आहे. याच्या पलीकडे वाचण्याची जास्त काही गरज नाही आहे मला तरी वाटते. त्यानंतर याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता स्ट्रॅटेजी जी आहे ना प्री प्लस मेन्स याची कंबाईन स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी असली पाहिजे. अशी कोणतीही सेपरेट स्ट्रॅटेजी नसावी. जर कोणती सेपरेट स्ट्रॅटेजी ठेवत असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की सेपरेट स्ट्रॅटेजी ठेवली तर त्यामुळे जे आहे मग मी प्री क्लिअर करून घेतो त्यानंतर मेन्सचं पाहतो, तसं नाही. त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही जर हा विचार करत असाल की मी पूर्ण सब्जेक्ट वाचून घेतो आणि पूर्ण सब्जेक्ट वाचल्यानंतर मग मी आन्सर रायटिंगला सुरुवात करतो किंवा मग प्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. तर स्मार्ट स्ट्रॅटेजी काय आहे का, एक अशी आहे का तुम्ही जे आहे ना समजा एखादा टॉपिक वाचला, समजा राष्ट्रपती वाचला, तर लगेच राष्ट्रपती वाचल्यानंतर याचे PYQ पहा, प्रीचे पण पहा आणि मेन्सचे पण पहा आणि त्याच्यावर मेन्सच्या याच्यावर आन्सर रायटिंग करून पहा आणि प्रीच्या याच्यावर जे आहे तर तुम्ही प्रीचं काय करू शकता तर जे तुमचे MCQ आहे ते सॉल्व्ह करून पहा, ठीक आहे. MCQ सॉल्व्ह करून पाहायचे राष्ट्रपतीसाठी, ठीक. तर म्हणजेच काय आहे की एखादा टॉपिक झाला ना तर लगेच तुम्ही काय करायचं असते त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. नाही जर तुम्ही हा विचार करत असाल का नाही मी पूर्ण सब्जेक्ट वाचतो आणि पूर्ण सब्जेक्ट वाचल्यानंतर मग तर जेव्हा तुम्ही ते वाचल्यानंतर ते तर थोडंसं काय म्हणतो आपण विसरूनच जातो. त्यामुळे कसं एक टॉपिक झाला लगेच टॉपिक झाल्यानंतर त्याचे PYQ सॉल्व्ह करा आणि PYQ सॉल्व्ह केल्यानंतर जे आहे तर इवन दुसऱ्या जर म्हणजे काय होत असते एक ऑनलाईन राहत असते कधी कधी क्वेश्चन्स येतात MCQचे, तर ते MCQचे क्वेश्चनसुद्धा ते सॉल्व्ह करून पाहायचे, ठीक आहे. तर हे झालं तुमचं समजा अशी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. आणि त्यानंतर एक अजून काय आहे, आता पहा प्रत्येकाची स्ट्रॅटेजी डिफरंट असते. इवन तुमची अशी कोणतीही एक 100% गुड स्ट्रॅटेजी किंवा बॅड स्ट्रॅटेजी अशा नावाचा कॉन्सेप्टच नसतो. तुम्ही जे स्ट्रॅटेजी फॉलो करता उद्या जाऊन जर पाहिलं असेल जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार तर त्यावेळी आता माझी स्ट्रॅटेजी वेगळी राहणार, तुमची स्ट्रॅटेजी वेगळी राहणार. पण उद्या जाऊन तुम्ही जर एखादी स्ट्रॅटेजी फॉलो केली होती आणि त्या स्ट्रॅटेजीमधून तुम्हाला सक्सेस मिळालं तर ते सक्सेस मिळालेलं सक्सेस आहे तर लोक तुमची स्ट्रॅटेजी फॉलो करू शकतात, ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे की स्ट्रॅटेजीमध्ये सरळ आहे. मी सांगतो की तुम्ही एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्याला रिवाईज करा आणि प्रॅक्टिस करा. हे जर केलं तर त्यावेळेस काय होणार आहे की तुम्ही जे आहे काय करू शकता का तेव्हाच्या तेव्हा तुमची रिव्हिजन होऊन जाते. प्लस जेव्हा एखादा टॉपिक जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमची नोट्स बनते, तर त्या नोट्समध्ये अपडेट करत राहायचं. तर अपडेट कुठून करायचं, करंटमधून. जे सुद्धा जेही काही न्यूजपेपरमध्ये येणार तर लगेच त्याच्या रिलेटेड जर काही आलं, तुम्हाला सिलेबस माहीत पडला ना, मग सिलेबस माहीत पडल्यानंतर जे आहे तर त्या सिलेबसच्या रिलेटेड न्यूजपेपरमध्ये काही जर दिसत असेल तर लगेच ते आपल्या कामाचं आहे का, आपल्या नोट्समध्ये आहे का, नसेल तर लगेच तुम्ही लिहून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनणार आणि जर कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनली तर तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज पडणार नाही. आणि त्यानंतर जे आहे सर्वात महत्त्वाचं जी गोष्ट आहे, लेस इज मोर. म्हणजेच लेस इज मोर म्हणजे काय, जेवढे कमी रिसोर्सेस ठेवणार, जेवढे कमी सोर्सेस यूज करणार
तेवढे बेटर राहणार. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जे सोर्सेस यूज करता त्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे, तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. नाही तर काय होते की एखादा फ्रेंड असतो, आपला फ्रेंड सांगतो की नाही यार हे बुक चांगलं आलेलं आहे मार्केटमध्ये, मग आपण त्या बुकच्या मागे धावतो. नाही यार ते दुसरी बुक चांगली आहे, मग त्याच्या मागे धावतो. असं प्रत्येक बुकमध्ये धावत राहतो आपण. मग असं धावत राहतो ना, तर मग आपलं काय आहे की आपण हे वाच ते वाच ते वाच, मग असं करता करता काय होते की आपण काहीच वाचू शकत नाही. मग जेव्हा मग फायनल एक्झाम येऊन जाते तर आपलं तर काहीच नसते. त्याविषयी एक कॉम्प्रेसिव्ह नोट्स असली पाहिजे, त्याला जास्त वेळेस रिवाईज करा. कारण की असं असते का एक बुक 10 वेळेस वाचलेली कधीही बेटर असते 10 बुक एक वेळेस वाचल्यापेक्षा. ठीक आहे, कारण की तुम्ही 10 बुक एक वेळेस वाचणार तर तुम्हाला त्याच्यामधून काहीच नाही मिळणार, थोडंसं मिळणार बस. पण जर एक बुक जर 10 वेळेस जर वाचली तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काही मिळत जाणार. ठीक आहे, तर ते स्ट्रॅटेजी करायचं. लेस इज मोर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. एक तर टॉपिक वाचला, त्याचे टॉपिकच्या रिलेटेड तुमची PYQ पहा, ते करा. दुसरी गोष्ट जी आहे तुम्हाला सांगितलं, इंटिग्रेटेड प्रिपरेशन करा. प्री आणि मेन्सची असं काही सेपरेट प्रिपरेशन वगैरे नसते. त्यानंतर जेव्हा तुम्हाला मेन्समध्ये जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड प्रिपरेशन करता तर प्रीची इझिली जी आहे ना हे होऊन जाते. म्हणजे प्री आणि मेन्सची इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी याच्यासाठी म्हणत आहे कारण का पहा, प्रीमध्ये क्वेश्चन काय विचारणार की समजा स्वेच्छाधीन अधिकार राष्ट्रपतीचे कोणते कोणते आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला तिथं ऑप्शन दिले राहणार, त्याच्यापैकी बेस्ट ऑप्शन तुम्हाला चूज करण्याची गरज आहे. पण तेच जर पाहिलं असेल मेन्समध्ये काय विचारणार का राष्ट्रपती जो आहे हा फक्त रबर स्टॅम्प आहे का त्याला स्वतःची मर्जी सुद्धा आहे. मग तेच तुम्हाला काय करायचं आहे की नाही हा रबर स्टॅम्प नाही, तर त्याला सुद्धा स्वेच्छाधीन अधिकार दिलेले आहे. तर स्वेच्छाधीन अधिकार कोणते कोणते आहे हे आहे. ठीक आहे, तर हेच करायचं आहे. तर त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही स्वेच्छाधीन अधिकार तर वाचलेच, ते प्रीमध्ये सुद्धा कामात पडणार आहे, मेन्समध्ये सुद्धा कामात पडणार आहे. त्यामुळे अशी सेपरेट प्रिपरेशन नसते हे याच्यावरून तुम्हाला माहीत पडलं असणार. ठीक आहे, त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की 100% मार्क्स देणारा जो सब्जेक्ट आहे सर्व सब्जेक्टपैकी तो म्हणजे तुमचा राज्यशास्त्र. ठीक आहे, तर त्यामुळे त्याची प्रिपरेशन जे करत असताना ते तुम्ही चांगली प्रिपरेशन करायची गरज आहे. जर चांगली प्रिपरेशन केली तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि उद्या जाऊन तुम्ही त्याचा भाग बनणार आहात. ठीक आहे, उद्या जाऊन त्याचा भाग बनणार आहात, तर भाग बनत असताना तुम्हाला ते गोष्ट माहीतच असली पाहिजे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आहे. तर आपण सिलेबस जे आहे पाहिला, त्याच्यामध्ये सिलेबस काय वेटेज पाहिलं, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय फॉलो करायची ते सांगितलं तुम्हाला आणि काही रिसोर्सेस कोणते यूज करायचे ते सांगितले. आय होप तुम्हाला हे सर्व हे सर्व तुम्हाला समजलं असणार आणि हे लिहून घेतलं असणार. कारण की माहिती का आपण ऐकलेलं चाललं जाते डोक्यातून, ते लिहून घेतलं असलं पाहिजे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे याच्यातल्या सर्व गोष्टी सांगितलेल्या समजल्या असणार. सो थँक्यू सो मच.